नमस्कार मंडळी, लाईफ विथ अदिती अँड वैभवमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तर आज मी असं ठरवलं की आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण एक व्लॉग शूट करूया. आणि गंमत अशी आहे ना की आज आहे शनिवार. मला तर सुट्टी आहे, बट अदितीचं ऑफिस चालू आहे, तर अनफॉर्च्युनेटली ती नाहीये. आणि आज सगळं टोटल पूजेपासून सगळं मला करायचंय. बघूया किती वेळ लागतंय, काय लागतंय, काही आयडिया नाहीये. बट मी ठरवलंय की जसं मला जमेल, ज्याप्रमाणे माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी पूजा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन. काही चुकलं तर सांभाळून घ्या. चला आता आपण देवबाप्पांना ना आंघोळ घालून घेऊया. तिथे मी किचन मध्ये ना ऑलरेडी तयारी करून ठेवलेली आहे. चला तर मंडळी, इथे ना आता मी जे काही पूजेसाठी लागणारं साहित्य आहे, म्हणजे देवांना आंघोळ घालण्यासाठी, ते सगळं मी आणलेलं आहे. सगळं इथे तुम्हाला बोललेलं मी रेडी करून ठेवलेलं होतं. ते आता आपण देवांना थोडं आंघोळ घालून घेऊया आणि मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करू. हे बघा, इथे ना मी टोपामध्ये थोडंसं ना पाणी गरम करून घेतलेलं आहे. कारण एकदम थंड पाण्याने कसं हे करणार, तर थोडं कोमट पाण्याने आंघोळ घालूया. हे सगळ्यांना नेहमी कसं हे अदिती करते, म्हणजे थोडीफार माझी मदत असते, पण नेहमी पूजा वगैरे सगळं देवांना आंघोळ घालून पूजा करण्याचं काम हे नेहमी अदिती करते. पण आज ती वेळ माझ्यावरती आलेली आहे आणि माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे. बघूया मी सक्सेस होतो की नाही त्याच्यामध्ये. तसं माऊलींचा आणि साईंचा आशीर्वाद आहे, स्वामींचा पण आहे. ठीक आहे, चला आता आपण देवांना आंघोळ पहिलं थोडंसं कोमट पाण्यानं आंघोळ घालून घेतो मी. ऍक्च्युली ही याची मूर्ती आहे ना, माऊलींची मूर्ती आहे. तर मी याला ना जास्त काही घासत नाही, म्हणजे लावत मी थोडंसं क्लीन करून, नुसतं बरोबरून क्लीन करून घेतो. कारण नाही तर मग तो ना कलर वगैरे हे सगळं उडेल त्याचा. थोडंसं ना मी इथे आता हे आमच्याकडे चांदीच्या मूर्त्या आहेत ना, आधी बाप्पाचे, बाळकृष्णाच्या आणि अन्नपूर्णा देवीचे. तर मी थोडंसं त्यांना हे करून घेतो, पाण्याने थोडंसं असं भिजवून घेतो. कारण आपल्याला पितांबरी लावायची आहे त्यात. हलकी जास्त नाही लावणार आहे, थोडीच लावणार आहे. कारण कसं ना, नेहमी आम्ही कोलगेट पावडर वापरतो चांदीच्या मूर्त्यांना क्लीन करण्यासाठी, बट आता नाही आहे, तर मग थोडीशी हलकीशी पितांबरी लावतो मी इथे. व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. हे बघा, छान असं क्लीन झालेलं आहे. छोटूच आहे आमचा गणपती. आता मी ना थोडं साईडला ठेवतो. एक प्लेट घेतो. इथे ना मी थोडं साईडला ठेवून देतो त्यांना. जेवढ्या देवांना क्लीन केलंय ते आता मी साईडला ठेवतो. बाकीच्या देवांना पण मी असं हलक्या हातानेच हे करणार आहे. फक्त स्पेशली चांदीच्या मूर्त्यांसाठी. पितळेच्या असेल तर चालतं, कारण चांदीचे असेल तर कसं थोडंफार झीज होते ना. पितळेचं पण होते, पण तितक्या लवकर नाही होत, पण चांदीच्या ह्याला लवकर होते. म्हणून मग आम्ही जास्त करून आम्ही कोलगेट यूज करतो. आणि कोलगेटनी कसं मूर्ती चांदीची असेल तर ती अजून शाईन मारते, म्हणजे अजून चमकते. हा बघा आमचा बाळकृष्ण केवढूच आहे. एकदम चिट्टूस आहे. ते बघा, हे जे पाणी मी घेतलेलं आहे ना, तर पाण्यात मी थोडंसं ना अत्तर घातलेलं होतं, मगाशी मी सांगायला विसरलो. देवांना थोडंसं सुगंधित पाण्याने आपण आंघोळ करून घेऊया. मस्त छान असं क्लीन झालेली आहे शंकराची पिंड. हे बघा, आता बाकीचं पण आहे ना, मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतो, देवांना व्यवस्थित आंघोळ घालून घेतो आणि मग नंतर आपण पूजेला सुरुवात करू. अदिती असते ना, तर आता एवढ्यात आमचं सगळं हे क्लीन करून वगैरे व्यवस्थित झालं असतं. बट ठीक आहे, आता मी एकटा आहे ना, तर थोडा टाइम जातोय. कारण ब्लॉग पण शूट करायचं आहे आणि देवपूजा पण करायची आहे. पण जास्त पण लेट नाही करणार, मला पण वेळेतच पूजा करायची. आणि हो, आज अदितीचा आणि माझा, आमच्या दोघांचाही आज उपवास आहे. बघू, काहीतरी फ्रुट्स वगैरे आम्ही खाऊ. सध्या तरी अजूनपर्यंत काही नाही, नुसता चहा घेतलेला आहे. थोड्या वेळाने बघू, फ्रुट्स वगैरे खाऊ. अदितीने तर काही नेलं नाहीये, तर संध्याकाळी वगैरे घरी आली ना, तर तिला देईन थोडेसे फ्रुट्स वगैरे. तिचं कसं आहे ना, ती जास्त काही खात नाही उपवासाला. पण कसं आहे ना की कामाला जातो आपण, थकतो वगैरे, आणि त्याच्यामध्ये कसं थोडंफार जर पोटात काही अन्न नसेल तर मग ऍसिडिटी पण होऊ शकते. त्यामुळे मग मी तिला सांगेन की जाऊ दे, ऍटलीस्ट थोडंसं एक फ्रुट्स तरी खा. एकदम पण असं हे म्हणजे कडक उपवास नाही करायचा.
की जेणेकरून आपल्या हेल्थला त्रास होईल. करा तुम्ही उपवास, नाही असं म्हणत नाही, पण आपली तब्येत पण सांभाळा त्याच्याबरोबर. चला एक सांगू गाईज, माझी ना खूप इच्छा आहे ॲक्च्युली की ना मला एकदा तरी पंढरीची वारी करायची आहे. म्हणजे वारीला जे जातात ना पायी चालतात, जे पालखी सोहळा असतो संत तुकाराम महाराजांचा, प्लस आपली पंढरपूरची मेन पालखी. बघू आता पांडुरंगाची इच्छा काय आहे ते. खूप सुंदर असं, खूप सुंदर. म्हणजे बऱ्याच लोकांचा मी असा अनुभव ऐकलाय ना, खरंच खूप बरं वाटतं तिथे. म्हणजे लहानांपासून 80 ते 90 वर्षाची माणसं सुद्धा पायी चालतात. म्हणजे आज आषाढी एकादशीच्या दिवशी ना एवढी गर्दी असते ना, एवढं, आणि पूर्ण भक्तिसागर ओसरलेला असतो. ते जे आहे ना ते आपल्याला घरून अनुभवता येत नाही. ते अनुभवायचं असेल ना तर स्पेशली पंढरपूरलाच जावं. आणि ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी गेलात ना तर खरंच खूप 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 मस्त. बघू आता आपल्याला कधी हा योग येतोय. माऊलींच्या मनात असेल ना तर सगळं काही होतं. गाईस, तुमचा पण काय अनुभव असेल ना पंढरपूरच्या वारीचा तर नक्की सांगा. माझी तर खूप इच्छा आहे. बघूया ती इच्छा कधी पूर्ण होते ती. पण मी जाणार, एक ना एक दिवस तरी मी जाणार पंढरपूरच्या वारीला. पंढरपूरचा पांडुरंग हा तर विटेवर उभा आहे, एका विटेवर. आणि असं म्हणतात की आपलं पांडुरंगाला तर महाराष्ट्राचं सगळ्यात लाडकं दैवत मानलं जातं. गाईज ऍक्च्युली काय आहे ना, साईंची जी मूर्ती आहे ना ही मार्बलची आहे, तर त्यामुळे ना मी हिला फक्त कोलगेट पावडर यूज करतो. बट आता कोलगेट पावडर नव्हती म्हणून मी आता हिला पाण्याखालून क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता आपण सर्व देवांच्या ज्या मूर्त्या आपण क्लीन करून घेतलेल्या आहेत त्या आपण पुसून घेऊया. नीट व्यवस्थित का मला पुसायला लागतं ना, कारण इथे जर पाणी राहिलं ना बाबांच्या मूर्तीच्या इथे, तर ना मग तिथे परत ते कचरा जाऊन धूळ वगैरे जाऊन अडकते. त्यामुळे मला व्यवस्थित मी छान पाणी पूर्ण सुकवून घेतो. इथलं आहे लहान मूर्ती ही, बट हेवी आहे. ही आम्ही स्पेशली शिर्डीवरून आणलेली आहे. हे बघा, 3-4 वर्ष झाले असतील या मूर्तीला, मला आठवत नाही. 3-4 वर्ष झालेत. म्हणजे आहे 4 किती असेल, साधारण 1 फूट असेल ही. मला माहित नाही किती फूट आहे. चला आता मी ना बाकीच्या पण आहेत देव आपण ना व्यवस्थित हे पुसून घेतो. बाबांची मूर्ती ठेवतो खाली. आमच्याकडचे देव ना एकदम छोटूशे आहेत. हे बघा, एकदम लहान लहान आहेत आमच्याकडचे देव. आमचा बाळकृष्ण बघा किती आता मस्त शाईन मारतोय. गाईज ना मी प्रयत्न करेन, म्हणजे आज किंवा उद्या हा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन. तर नक्की बघा व्लॉग. आणि आवडला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट पण करा. कारण तुमचे कमेंट आले तर आम्हालाही खूप बरं वाटतं की चला आपण काहीतरी बनवतोय तर लोकांना ते आवडतंय. ही बघा, ही अशी मूर्ती आमच्याकडे माऊलींची, विठू माऊलीची. ही पण आम्ही शिर्डीवरूनच घेतलेली. हे बघा, इथे ना मी आता सर्व देवांना व्यवस्थित छान असं पुसून घेतलेलं आहे. गाईस तिथे ना सगळं माझं झालेलं आहे. देवांना आंघोळ घातली, मी व्यवस्थित क्लीन केलं, एका व्यवस्थित छान कपड्याने पुसून पण झालं. आता मी बाबांचा फोटो पुसून घेतो. हे थोडं अष्टगंध लावलेलं असतं त्यामुळे व्यवस्थित हे मी नीट थोडासा कपडा ओला केला आणि त्याच्याने पुसतोय. तो फोटो पण माझा झालेला आहे क्लीन करून. आता आपण पुढची तयारी करूया. इथे ना मी हे बघा, हे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. हे ऍक्च्युली ना गणपतीच्या पाटाखाली ठेवणार आहे मी थोडेसे. सर्वात प्रथम आपण देवघरात नेहमी गणपतीला पहिलं स्थान दिलेलं आहे, तर आपण हे थोडेसे तांदूळ ठेवूया इथे. हे बघा, हा पाट आहे. चला आता आपण सर्व देवांना देवाऱ्यामध्ये स्थापन करूया. ओम गणपते नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री सत्तेश्वर देवाय नमः. एकविराई नमः. गाईस हे बघा, आता मी सर्व देवांना व्यवस्थित देवघरात ठेवलेलं आहे. सर्वात प्रथम ना मी दिवा लावून घेतो आणि मग पूजेला सुरुवात करतो. ओम सप्तशृंगी माते नमः.
गाईज माझ्याकडे ना हे ओम आणि याचे नाही बघा, हे छाप आहेत. बाबांच्या फोटोला थोडंसं यांनी सजवणार आहे. स्वामींना मी इथे बसवतो. देवाला लहान आहे ना आमचा, स्वामींसाठी, साईंसाठी आणि माऊलींसाठी आम्ही इथे एक सेपरेट काच लावून घेतलेली आहे. श्री स्वामी समर्थ. विठू माऊली नमः. हे बघा, बाबांची शॉल आणि हा फेटा आहे ना, हा आम्ही शिर्डीवरून घेतलेला आहे. अजून एक आहे आमच्याकडे सेम गुलाबी कलरचं. श्री साईनाथाय नमः. ओम गणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे बघा, हे आता जे अष्टगंध आहे ना, बाबांच्या फोटोला ना मी याच्याने सजवणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे दिसतंय की नाही व्यवस्थित, पण हे कम्प्लीट झालं ना की मी तुम्हाला जवळून दाखवेन. हे ना असं मी छान असं बाबांच्या फोटोला पण सजवलेलं आहे. आणि इथे स्वामींना, साईंना आणि विठू माऊलींना, त्यांनाही व्यवस्थित छान असं सजवलेलं आहे. ॲक्च्युली ना माऊलींची मूर्ती ना लहान आहे ना, तर मी हलकंसं थोडंसं ना अष्टगंध लावलं सफेद कलरचा. आता ना मी फुलं घालून सजवून गेले थोडं. गणपती बाप्पासाठी ना स्पेशल फुल आमच्या घरी फुललेलं आहे, खूप सुंदर आहे. ओम गणपते नमः. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुख भक्ता बहुतोषवी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती. कर मूले तु गोविंद प्रभाते कर दर्शनम. समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडल. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्ववे. शिर्डीचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी जो चढेल दुःख हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसात माझी पावेल समाधी धराधोळ बुद्धी ही माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य का प्रचिती अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मध्ये जैसा जैसा भावे तैसा तैसा पाहावे मी तयासी. तुमचा मी भारवाहीन सर्वधा नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वास मागे जे जे त्यास तेथे लाभे. माझा जो झाला काया वाचा म्हणी तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या ठाई. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. गोरक्ष जालेंदर चरपटा षडभंग कानिक मचिंद्राद्य चौरंगी रेवान गवत्री संज्ञा भूम्या भुवन नवनाथ सिद्ध. ओम जय नवनाथाय नमः. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विठू माऊली नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. गाईज मस्त छान अशी पूजा करून माझी झालेली आहे. आता मी बाप्पाला नैवेद्य ठेवतो. सपलोक सोडून घेऊया. देवा
जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल पूजा करताना तर सांभाळून घे देवा, आणि सर्व काही व्यवस्थित कर, सगळ्यांना सुखी ठेव. रामकृष्ण हरी. गाईज, माझं नैवेद्य पण ठेवून झालेलं आहे. खूप बरं वाटलं आणि खूप छान मनाप्रमाणे पूजा झाली आणि वेळेत झाली. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी सुखी राहा, आनंदी राहा. चला, तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाय.